सखी सावली काव्यांजली। हो मॅडम, असे कुठे चालल्यात? काय काम आहे तुमचं? आम्हाला अश्विनीला भेटायचंय। अश्विनी वगैरे असं कोण नाही ते, चला बाहेर निघा, चला। अहो चला। अहो असं काय करताय? आमची मैत्रीण आहे ती, तिने आम्हाला फोन केला होता की शूटिंग साठी 1,00,000 रुपये लागणार आहेत, म्हणून आलो आम्ही। हो हो, हे पैसे प्रोड्युसर साहेबांनी त्या पोरीकडून मागवले असतील तर नाही, हात पाठवायला हवा। बरं ठीक आहे, इथून समोरून आत जावा, डाव्या बाजूला मेकअप रूम आहे, तिथेच मॅडम बसल्या असतात। बरं, थँक्यू थँक्यू। ताई, अश्विनी, अगं पण रिमझिम असं का लिहिलंय? चल बघूया। आशू नाहीच आहे इथे, आता काय करायचं? लाडू, आपल्याला यायला उशीर जर झाला नसेल ना? अगं ही माणसं आपल्या आशूचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील। नाही अक्काई, आपण आशूला शोधून इथून घेऊन जाऊया। चल। हो, हे बघ, फेमस व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची। फील कम्फर्टेबल। काय झालं? डायरेक्टर्सची ज्या मुली एकदम फ्रेंडली असतात ना, त्यांचंच करिअर एकदम जोरात सुरू होतं। आई आणि अंजली इथे? या अंजलीने चुगली केली वाटतं, तरीच ह्या मला फोन करत होत्या। नो यार, ह्यानी मला बघितलं तर कसली रिमझिम आणि कसलं स्टारडम। सर मी आलेच। काय झालं मॅडम? त्यांना बंद का केलं? तुमच्या मैत्रिणी आहेत ना? नाही हो, त्या इथून मला घेऊन जायला आल्यात। माझं शूट संपेपर्यंत दरवाजा उघडू नका। बरं। दार कोणी बंद केलंय? दार उघडा। आशू! लाडू, आता काय करायचं आपण? आशू बाहेर एकटीच आहे, तिच्या बरोबर काही चुकीचं झालं तर? बाहेरचा सिक्युरिटी गार्ड आहे इथे। पण आपण काय करायचं? ते दार नाही उघडणार।
काहीतरी करावं लागेल. विचार कर लाडू. हा, इकडे. अक्काई, मला वाटलं होतं की ह्या लोकांना आपण ते 1,00,000 रुपये देऊन आशूला इथून घेऊन जाऊ शकतो, पण ह्यांनी आपल्याला इथे बंद करून ठेवलंय ना. हो ना. आता काय करायचं आपण या 1,00,000 रुपयांचं? तेच तर. पण मला नाही वाटत हे लोक आपल्याला मदत करतील. बरं, ते बाहेर सिक्युरिटी गार्ड होते ना, त्यांना हे 1,00,000 रुपये द्यायचे का? पण ते आपली मदत करतील का लाडू? म्हणजे त्यांच्या मालकांची बेईमानी का करतील ना ते? मालकाबद्दल इमान दाखवून तरी कुठे फायदा होतोय ना त्यांचा. त्यांना पगार मिळतच असेल, पण आजकाल त्यांचं भागत नसेल काही. बरोबर बोलतेस तू. जर त्या गार्डनी आपल्याला सोडलं असतं ना, तर आपण हे 1,00,000 रुपये त्यांना देऊन टाकले असते. बघू आता काय करायचं ते. द्या, ₹1,00,000 द्या. आधी आम्हाला बाहेर येऊ द्या. हो. बरं ठीक आहे, या. बंद कर. आणि मी तुझा नंबरही ब्लॉक केला. मी तुला माझ्या आयुष्यातूनही ब्लॉक केलंय. सो तू प्लीज जा इथून. श्रेष्ठा प्लीज ऐकून घे. हे बघ, माझं आधी ऐकून घे. प्लीज जाऊ नकोस. हे बघ, तू ब्रेकअपचा मेसेज केला, मला खरंच खूप त्रास झाला. मी रेस्टलेस झालो. रात्री सगळे झोपल्यावर मी तुला भेटायला येणार होतो. चोर समजून मला सगळ्यांनी मारलं. मला खूप लागलंय. ते किती लागले ते तरी बघ. दार उघडणं प्लीज. प्लीज मला ना सिंपथीसाठी स्टोरीज बनवून सांगू नकोस. आय एम नॉट गोना बाईट. तू प्लीज जा इथून. स्टोरीज बनवत नाहीये मी श्रेष्ठा. मी खरं सांगतोय. एकदा दार उघड ना प्लीज. श्रेष्ठा प्लीज दार उघड. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आय रिअली लव्ह यू. प्लीज. रिमझिम
चाललंय तुझं आशू? हा माणूस तुला मिठी मारायला सांगतोय आणि तू 1 मिनिट. कोण आहात तुम्ही? ह्यांना आत कोणी घेतलं? बाहेर करा यांना. मी ओळखत नाही ह्यांना. श्रेष्ठा, श्रेष्ठा दार उघड. ओके, मी जातोय. यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही. ओके, आय एक्सेप्ट. बाय बाय. श्रेष्ठा, आई ग. ओळखलास मी कोण आहे ते? का पुन्हा एकदा आठवण करून देऊ? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? आणि आमच्या रिमझिमवर हात कसा उचललात? कोण रिमझिम? हा, अश्विनी नाव आहे तिचं आणि आमची बहीण आहे ती. पण ती तर तुम्हाला ओळखत नाही. बळजबरीने नातं जोडायला येऊ नका. पाहिलंच रिमझिम, तू फेमस होणार आहेस हे लोकांना आतापासूनच कळलंय आणि म्हणूनच नाती जोडायला येते तुझ्याशी. 1 मिनिट. आम्हाला बळजबरीनं नातं सोडायची गरज नाहीये, समजलं? आम्ही दोघी बहिणी आहोत तिच्या. आणि अशू, तू काय चालू आहे तुझं? तू मगाशी आम्हाला ओळखही दाखवत नव्हतीस. तुला कळतंय का ही सगळी माणसं तुझ्यासोबत वाईट काम करणार आहेत? तुझे कसले कसले फोटो काढले माहिती आहेत ना तुला? आता तसलेच घाणेरडे व्हिडिओ सुद्धा काढणार आहेत हे. व्हिडिओ? कसले व्हिडिओ? गाण्याचा व्हिडिओ अल्बम काढणार आहोत आम्ही. रिमझिम आमची हिरोईन आहे आणि तिला लॉन्च करणार आहोत आम्ही. तुमचे इथे काय धंदे चालले आणि तुम्ही हिच्या बरोबर काय करणार आहात हे सगळं ऐकलंय आम्ही. चांगल्या घरच्या मुलींना फसवता, त्यांना इथे घेऊन येता, त्यांचे असले व्हिडिओ करता, त्यांना ब्लॅकमेल करता. मुलींच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटत तुम्हाला? माझ्या जागेवर येऊन माझी लाज काढतेस? तर व्हिडिओचं तुम्हाला कळलंयच. त्याच्या आधी तुमचाच व्हिडिओ काढतो. चल. आमचा व्हिडिओ काढणार काय रे? आमचे व्हिडिओ काढतो, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? थांब, दाखवते. अरे कोणी धरा त्यांना, पकडा त्यांना. काय बघताय तुम्ही? पकडा त्यांना. अहो सर, बायकांवरती आपण नाही हात उचलू शकत. आणि पोलीस केस वगैरे केली ना तर आपल्या अंगाशी येईल. खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे हा. ऐका, ऐका एक मिनिट. वाटत नाही? लाज वाटत नाही? तू बाजूला हो. मध्ये आलीस ना, तुला पण झोडून काढन मी. आणि तू
काय करताय? बाई म्हणजे वाटली काय तुला? हा, त्यांच्या आयुष्याची खेळणार नो तुला त्याच बायकांची ताकद दाखवते आज. पुन्हा जर कुठल्या मुलीच्या आयुष्याची असं खेळलास ना तर याद राख, ह्याच्यापेक्षा वाईट मार खाशील. आम्ही पोलिसांना कळवलंय, येतच असतील ते आणि मग जेलमध्ये जाऊन व्हिडिओ काढत बस. हॅलो पोलीस स्टेशन, एक गंभीर माहिती द्यायची होती. बलगा, अगं ताई थांब, अगं माझं ऐकून तर घे ताई. रिमझिम, तुझ्या बहिणीने तुझं करिअर स्टार्ट होण्याआधीच संपवलं. पस्तावशील की नाही ते बघ. ताई अगं थांब, अगं ताई थांब ना ऐक. श्रेष्ठा ऐक ना. श्रेष्ठा, श्रेष्ठा तू मला म्हणालीस तू ब्रेकअप केलंय, पण जेव्हा मी जात होतो तेव्हा लगेच दार उघडलंस तू. याचा अर्थ तू मला माफ केलंस ना? केलंस ना? ओके. आशू, तू सोड गं. आशू अशी काय करतेस तू? अगं ताई माझं पूर्ण ऐकून तरी घे. काहीही ऐकायचं नाहीये. सोड. अगं. तू ऑटो बघ गं, लाडू. सोड गं तू. ऑटो, काव्या वहिनी इकडे इकडे कशा काय? काव्या वहिनी इकडे ठाण्याला येऊरला कशाला आल्या असतील? विश्वजित पण त्यांच्या सोबत असणारच. फोन करून बघ. संकेत का फोन करतोय? जाऊ दे, नो फोन कॉल्स, नंतर फोन करतो. ओके. सॉरी. काव्याने खूप मारलं ना रे. तुझ्यासाठी मार खाल्लाय. श्रेष्ठा तू चिडलीस माझ्यावर. चिडू नाही तर काय करू. आय अंडरस्टँड की बाबा आजारी होते, त्याचा सगळा राग तू माझ्यावरच काढायला लागलास आणि तू मला कम्प्लिटली विसरलास. दिस इज नॉट फेअर. ह्यापुढे मला असं चालणार नाही. आय शुड बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. श्रेष्ठा आय नो, म्हणून संकेत का सारखा फोन करतो? ऑफिसचं काम नसेल ना? बोल संकेत. हा विश्वजित
तू माझ्या एरियात आलायस आणि माझा फोन सुद्धा केला नाहीस. तुझ्या एरियात येऊरला? अरे नाही, मी तिथे नाहीये. अरे हा असं कसं? अरे आत्ताच वहिनींना पाहिलं मी. त्यांना हाक मारली मी, पण त्यांचं लक्ष नव्हतं, त्या पुढे निघून गेल्या. म्हटलं तू त्यांच्या बरोबरच असणार म्हणून तुला फोन केलाय. काव्या नाही रे, काव्या माहेरी गेलीये. कोणा दुसऱ्याला बघितलं असशील तू. काय यार, मी वहिनींना ओळखत नाही का? त्याच होत्या. आणि हा, त्यांच्या बरोबर ती त्यांची बहीण अंजली ती पण होती.